नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा एएसओ मेन्सला आलेला खूप कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. प्रश्न तसा सोपा आहे, पण आपण समजून घेऊया कसा करायचा. बघा, जेव्हा मुलगा त्याच्या नेहमीच्या गतीच्या 5/7 गतीने चालतो, तेव्हा तो शाळेत 6 मिनिटे उशिरा पोहोचतो. पोहोचायला लागणारा नेहमीचा कालावधी सांगा. म्हणजे शाळेत जायला तो नेहमीच्या स्पीडने जातो, तो कालावधी आपल्याला विचारलाय. मग विद्यार्थी मित्रांनो, कालावधी विचारलाय, मग आपल्याला स्पीड लागल आणि पुन्हा टाइम डिस्टन्स एक लागल, म्हणजे अंतर लागल. मग विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी गणितामध्ये काय दिलं आपल्याला बघा, 5/7 म्हणजे काय दिलंय, नेहमीच्या गतीच्या 5/7 गतीने चालतो. म्हणजे ज्या दोन स्पीड आहेत, आजची एक स्पेसिफिक विशेष स्पीड आणि नेहमीची स्पीड, यांचा रेशो दिलाय, गुणोत्तर दिले. मग विद्यार्थी मित्रांनो, जे छेदामध्ये असतं ते मूळ असतं. मूळ म्हणजे जी नेहमीची स्पीड आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, नेहमीची स्पीड आली 7 आणि आता जी स्पेसिफिक आहे आजची, तर ती किती असणार, 5 असणार. ही झाली स्पीड. मग आता विद्यार्थी मित्रांनो बघा, आता आपल्याला काढायचा टाइम. टाइम करण्यासाठी आपल्याला ते अंतर माहित असावं लागेल. पण विद्यार्थी मित्रांनो, दररोज कुठे चाललाय, शाळेतच चाललाय. शाळेत चाललाय म्हणजे अंतर फिक्स असणार आहे. मग आपल्या सर्वांना माहित पाहिजे बघा, जेव्हा अंतर फिक्स असतं आणि तो व्यक्ती दोन वेगवेगळ्या स्पीडने ट्रॅव्हल करतो, तेव्हा जे अंतर असतं म्हणजे जो वेळ असतो, काय जो वेळ असतो तो त्या स्पीडच्या रेशोच्या उलटा असतो. काय स्पीडचं जे गुणोत्तर असतं त्याच्या उलट असतं. म्हणजे काय असणार, 5 आणि 7. म्हणजे 7च्या स्पीडने गेला तर तो 5 युनिट टाइम मध्ये पोहोचणार आणि जर तो 5च्या स्पीडने गेला तर तो 7 युनिट टाइम मध्ये पोहोचणार. विद्यार्थी मित्रांनो बघा, त्यांनी काय म्हणले, तो शाळेत 6 मिनिटे उशिरा पोहोचतो. बघा ना, कमीची स्पीड असेल तर वेळ त्याला जास्त लागणार, म्हणजे उशिरा पोहोचणार. मग किती बघा, युनिट मध्ये उशीर किती व्हायलाय, 2चा, पण ऍक्च्युअल मध्ये किती, 6 मिनिटाचा व्हायलाय. मग विद्यार्थी मित्रांनो, 2ची व्हॅल्यू आहे 6 मिनिट. आपल्याला काढायचे काय, पोहोचायला लागणारा नेहमीचा कालावधी. नेहमीची स्पीड 7, त्याचा कालावधी 5. मग आपल्याला 5 बरोबर किती काढावं लागेल, बरोबर आहे का. 2 बरोबर 6, 5 बरोबर किती बघा, 2 ला 3 न गुणलं तर 6 येते, 5 ला पण 3 न गुणा, 5 त्रिक 15. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, त्याचा नेहमीचा कालावधी किती असणार, 15 मिनिटं. आपण हे चेक पण करू शकतो बघा, नेहमीचा 5 त्रिक 15 आणि स्पीड कमी केल्यावर 7 त्रिक 21. बघा, दोघांमधला फरक 21 आणि 15 मधला फरक किती आहे, 6. 6 मिनिटेच उशिरा पोहोचतो. धन्यवाद.